तर श्रीरामपुरातील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा तापलेला आहे। हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर संताप केला जातोय। शहरात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। पोलीस प्रशासनानं निषेध केला। व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय नेते बंदमध्ये सहभागी झालेत। गुन्हेगारांचे खरे आकाश शोधून काढा, श्रीरामपूरकरांनी ही मागणी केली। तर हिंदुत्वाच्या आडून गुन्हेगारी फोफावत आहे। आमदार हेमंत ओगले यांनी हा आरोप केला। तर शहरात गुन्हेगारांविरोधात कोम्बिंग ऑपरेशन सुरू करण्याची नगराध्यक्षांनी ही मागणी केली। श्रीरामपूर पूर्ण दहशतीखाली ठेवलं होतं। त्यानंतर आम्ही वारंवार, मी असेल, आमचे नगराध्यक्ष असतील, आम्ही वारंवार रस्त्यावरती उतरून याच्यामध्ये आम्ही भांडणं करायचा, त्यांच्याशी आवाज उठवायचा प्रयत्न केला। पोलीस स्टेशनला आम्ही पोलीस महासंचालक साहेब असतील, IG साहेब असतील, SP साहेब असतील, यांना वारंवार सांगितलं, गृह राज्यमंत्री असतील, की श्रीरामपूरमध्ये प्रचंड गोंधळ चाललेला आहे, या ठिकाणी कुठेतरी तुम्ही यांना आवरा। परंतु तोपर्यंत प्रशासनाला जाग आली नाही आणि या हिंदुत्वाच्या नावाखाली हे सगळे 2 नंबरचे धंद्यावरती त्यांनी पांघरून टाकून हा कार्यक्रम चालू केला होता। परंतु आज सरकारला कळलं की हे कशा पद्धतीने ह्यांचं हिंदुत्व आहे। म्हणून आमची एक विनंती आता या माध्यमातून आमच्या सर्व श्रीरामपूर आम जनतेच्या वतीनं की हे जे काल झालेलं प्रकरण आहे, आकाश जो आमचा छोटा भाऊ होता त्याचा जो खून झाला, त्या खुनामध्ये हे फक्त समोर दिसणारे मोहर आहेत, ह्यांचे खरे आकाश तिथपर्यंत पोहोचावं, यांच्यावरती मोका दाखल करावा आणि यांना फाशी होईपर्यंत यांना कुणालाही सोडू नये, ही आमची श्रीरामपूरच्या आम जनतेची मागणी आहे। गेल्या 2-3 वर्षापासून खऱ्या अर्थाने या सगळ्या घटना घडतायत आणि त्यातूनच दुबे या कुटुंबातील एक युवकाचा काल खून झालेला आहे आणि ही घटना दुर्दैवी आहे। पोलिसांचं दुर्लक्ष आणि त्यांचे संगनमत यामुळे सगळं घडलेलं आहे। माझी पोलिसांना सर्व गावकऱ्यांच्या वतीने विनंती आहे की त्यांनी कोम्बिंग ऑपरेशन केलं पाहिजे। ज्या ज्या गुन्हेगारांचे अड्डे या गावामध्ये आहे त्या ठिकाणी जर तपास केला तर 200-300 पिस्तुला सापडण्याची शक्यता यामध्ये आहे आणि या सर्व संघटित गुन्हेगारांवरती मोक्या अंतर्गत कारवाई झाली पाहिजे।